नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म स्टडी करणार आहोत. कुलम्स लॉ सर्वांना माहित झालेला आहे. यामध्ये त्याचं स्टेटमेंट हे पण तुम्हाला माहित आहे की टू चार्जेस Q1 and Q2 situated at distance r apart from each other, then the force of attraction or repulsion between them is directly proportional to the product of magnitude of charges and inversely proportional to the square of the distance between them. Now here we have to find out Coulomb's law in vector form. Here Coulomb's force is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R square. Now here Q1 and Q2 be the two charges situated at distance r apart. Now this charge is in the field of charge Q2 and also Q2 charge which is situated at point B is in the field of Q1. That means Q1 exerts force on Q2 as well as Q2 exerts force on Q1. जसं वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे ज्या वेळेस टीचिंग चालू असतं त्यावेळेस शिक्षक काहीतरी विद्यार्थ्यांना सांगत असतात, त्याच वेळेस विद्यार्थी सुद्धा काही प्रश्न विचारत असतात. म्हणजे हे दोन्ही एकमेकांच्या फील्ड मध्ये किंवा दोन मित्र आहे त्यांच्या गप्पा चालू असतात. एक दुसऱ्याला काहीतरी सांगतो, दुसरा पहिला, म्हणजे पण ते सोडून बाकीच्यांना त्यांच्या दोघांच्या गप्पांचं काही कळत नाही. त्या पद्धतीने त्या ठिकाणी दोन चार्जेस आहे Q1 Q2, पहिला चार्ज दुसऱ्यावर फोर्स एक्झर्ट करतो किंवा दुसरा चार्ज पहिल्यावर फोर्स एक्झर्ट करतो. मग या ठिकाणी हा जो फोर्स आहे त्याला आपण F21 म्हणजे पहिला चार्ज हा दुसऱ्यावर फोर्स एक्झर्टेड ऑन चार्ज Q2 by Q1. And here we have to express it in vector form. Therefore, R is unit vector. R12 is the unit vector along AB or in the direction from A to B. R12 याला काय म्हणायचंय? युनिट वेक्टर along AB, that is in the direction from A to B. That means this force F21 is directed from A to B या दिशेने. त्यानंतर आता आपण ज्यावेळेस म्हणतो की Q1 चार्ज हा Q2 च्या फील्ड मध्ये, त्याच्यामुळे जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे Q2 मुळे त्याच्या सभोवताली जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या फील्ड मध्ये Q1 आहे, म्हणजे त्या ठिकाणी फोर्स असं म्हणू, फोर्स एक्झर्टेड बाय चार्ज Q2 ऑन चार्ज Q1. फोर्स ऑन 1 चार्ज 1 ड्यू टू चार्ज Q2 त्याला आपण F12 असं म्हणू, and which is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R square R21.
आता इथं हा R21, इथं R12 ला along AB आणि इथं R21 हा जो युनिट व्हेक्टर आहे त्याला आपण युनिट व्हेक्टर along B किंवा B कडून A कडे. तर ह्या ठिकाणी हा जो फोर्स आहे कोणता F12 हा जो फोर्स आहे तो कशामुळे, दिस इज ड्यू टू चार्ज Q2. This charge acting force on the charge Q1 म्हणून त्याला आपण काय म्हणणार F12. हा कोणता आहे F21. या ठिकाणचा फोर्स आहे F21. F21 म्हणजे काय, या दुसऱ्या चार्जवर पहिल्यांनी फोर्स ऍक्ट केला आणि F12 म्हणजे या पहिल्या चार्जवर दुसऱ्या चार्जनी फोर्स ऍक्ट केला. आता ह्या ठिकाणी जर पाहिलं हे दोन्ही फोर्स म्हणजे आपण असं म्हटलेलं आहे Q1 and Q2 be the two charges which are kept in a medium such as air or vacuum. म्हणजे epsilon 0 ही त्याची परमिटिव्हिटी झाली किंवा इथं पण epsilon 0 ही परमिटिव्हिटी झाली. मग आता हे दोन्ही चार्जेस या ठिकाणी एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये ठेवलेले म्हणजेच त्याच्यावरचा फोर्स, आता हे चार्जेस लाईक चार्जेस आहे, the charges are like charges, therefore there is a force of repulsion. म्हणजे आपण असं म्हणू F21 is equal to minus F12. दोन्ही फोर्स निगेटिव्ह साइन indicates that the two forces acted are in the opposite direction. म्हणजे इथं फोर्स ऑफ रिपल्शन दिसतंय आपल्याला. तर अशा पद्धतीने हा कुलम्स लॉ वेक्टर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो. त्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हा पार्ट पाहणार आहोत. म्हणजे आपल्याकडं असे समजा नंबर ऑफ चार्जेस आहे Q1, Q2, Q3, Q4 with the number of charges. आता आपण त्यापैकी एक चार्ज कन्सिडर केला Q1 आणि त्या Q1 ह्या चार्जवर बाकीचे जे चार्जेस आहेत म्हणजे Q2, Q3, Q4 हे कशा पद्धतीने फोर्स एक्झर्ट करतात हे आपल्याला डिटरमाइन करायचे. आता पहा, बाय कुलम्स लॉ force exerted on charge Q1 by charge Q2 is F12, which is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R21 आणि इथं युनिट व्हेक्टर देऊ आपण R21. त्यानंतर F13 म्हणजे फोर्स एक्झर्टेड ऑन चार्ज Q1 by charge Q3 which is situated at point A3. Q3 हा चार्ज इथे, Q1 इथे. मग तो फोर्स जो आहे तो कशा पद्धतीने एक्सप्रेस करत आहे आपल्याला हा इथे दाखवला. हे सगळे या ठिकाणी आपण लाईक चार्जेस म्हणू. म्हणजे F13 वेक्टर F13 is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q3 divided by R31 आणि वेक्टर नोटेशन मध्ये 31. त्याचबरोबर म्हणजे आता R31 का, म्हणजे फोर्स हा या Q3 चार्ज कडून Q1 चार्ज कडे, फोर्स जो आहे तो
त्या ठिकाणी Q3 चार्ज कडून Q1 कडे, म्हणून R31 अशा पद्धतीने दाखवलेले. त्याचबरोबर F14 म्हणजे हा Q4 चार्ज जो आहे तो याच्यावर म्हणजे Q1 वर फोर्स एक्झर्ट करणार आहे, तो असं दाखवलेला आहे. म्हणजे 1/4 pi epsilon 0 Q1 Q4 upon R41 हे युनिट वेक्टर मी दाखवलं. आता ह्या ठिकाणी त्याच्यावर रिझल्टंट फोर्स कसा एक्झर्ट होतो ते आपल्याला काढायचं. F is equal to F12 plus F13 plus F14 या पद्धतीने. म्हणजेच 1/4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R21 plus Q1 Q3 upon वेक्टर दाखवायचा आपला R21 plus Q1 Q3 upon R31 R3 पासून तर पहिल्यापर्यंत प्लस Q1 Q4 R41 R चौथ्यापासून तर पहिल्यापर्यंत या पद्धतीने. इथं आपण 1, 2, 3, 4 एवढे चार्जेस दाखवलेले. आता n चार्जेस आहे आपल्याकडे. फॉर n चार्जेस एखादी मटेरियल बॉडी, त्या मटेरियल बॉडीवर n इतके चार्जेस असतील तर त्याला आपण तो जो फोर्स आहे वेक्टर F is equal to 1/4 pi epsilon 0 Q1 म्हणजे समेशन घेऊ आपण त्या ठिकाणी Q0 Qn upon R square R म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू, या ठिकाणी फॉर n चार्जेस आणि त्यामध्ये एक टेस्ट चार्ज घेतलेला आहे कोणता Q0. तर अशा वेळेस n is equal to 1 to n. जनरलाइज करू हे जे मिळाले याच आपण जनरलाइजेशन केले फॉर n चार्ज आणि आपला जो Q0 आहे त्याला टेस्ट चार्ज असं म्हणू. या ठिकाणी ह्या Q1 ऐवजी कोणता चार्ज ठेवलेला आहे, इथं टेस्ट चार्ज ठेवलेला आहे. आणि असे इथं नंबर ऑफ चार्जेस असतील तर त्या ठिकाणचा फोर्स म्हणजे रिझल्टंट फोर्स म्हणून आपण 1/4 pi epsilon 0 समेशन ऑफ n is equal to 1, हे चिन्ह माहिती तुम्हाला समेशनचे, n is equal to 1 to n Q0 Qn upon Rn square आणि Rn त्याचा वेक्टर दाखवलेला आहे, युनिट वेक्टर दाखवलेला आहे. तर या पद्धतीने प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हा पार्ट आपण थोडक्यात स्टडी करू शकतो. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पुढचा पार्ट आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्याला आपण कॅपिटल ई ने दाखवू. आता पहा आपण चार्जेस अगोदर मगाशी पाहिल्याप्रमाणे नंबर ऑफ चार्जेस आहे, ते नंबर ऑफ चार्जेस त्या टेस्ट चार्जवर काहीतरी फोर्स एक्झिक्यूट करतात ते पण पाहिलं आपण.
म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ चार्जेस यामध्ये. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E याची डेफिनेशन म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन द टेस्ट चार्ज. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, ज्या अर्थी आपला फोर्स वेक्टर क्वांटिटी म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हे सुद्धा त्या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी आहे. तर याची डेफिनेशन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी याची डेफिनेशन फोर्स ऍक्टिंग ऑन टेस्ट चार्ज म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ चार्जेस मध्ये पाहिलं. Q0 हा टेस्ट चार्ज आहे आणि बाकीचे त्याच्या भोवतालचे सगळे सारखेच चार्जेस म्हणून, तर त्यावेळेस त्याच्यावर काहीतरी फोर्स एक्झर्ट होतो. मग त्या बाकीच्या चार्जेसमुळं हा जो Q0 चार्ज आहे त्याच्यावर किती फोर्स एक्झर्ट केला आणि हे दर्शवण्यासाठी क्वांटिटी त्याला आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणतो. आता याचा युनिटचा जर विचार केला न्यूटन पर कुलम. सोपं आहे. फोर्स युनिट न्यूटन, चार्ज युनिट कुलम म्हणजे न्यूटन पर कुलम. आता ऍक्च्युली आपल्याला माहित आहे F is equal to 1/4π∁0 Q0 Q किंवा Q into Q0 upon R square. This is the magnitude of the charge when test charge is situated in किंवा हा जो टेस्ट चार्ज आहे त्या ठिकाणी Q0 म्हणू आपण आणि इथं Q हा चार्ज प्लस Q चार्ज आहे आणि हा Q0 चार्ज. आता लक्षात आलं आपल्या की या ठिकाणी हा टेस्ट चार्ज आणि हा कोणाच्या फील्ड मध्ये हा जो चार्ज आहे प्लस Q त्याच्यामुळे जे काय फील्ड असणार आहे. आता आपण कोणत्या फील्ड मध्ये, आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये, किंवा आपल्यापासून एखादा सॅटेलाइट असेल किंवा आपण चंद्राचं उदाहरण घेऊ. चंद्र हा कोणाच्या फील्ड मध्ये, चंद्र हा त्या ठिकाणी पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्या फील्ड मध्ये. तसं याच्या भोवती हा जो चार्ज याच्या भोवती हे म्हणजे सगळ्या बाजूला असं काय स्फेरिकल शेप मध्ये त्या ठिकाणी फील्ड आहे आणि त्या फील्ड मध्ये एक हा चार्ज आपण टेस्ट चार्ज म्हणून तो ठेवला तर त्यावेळेस त्या चार्जवर किती फोर्स ऍक्ट होतो. F is equal to 1/4π∁0 Q into Q0 divided by R square. आता इथे डायरेक्शनचा विचार केलेला नाही. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तर F ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1/4π∁0 Q into Q0 upon R square divided by Q0. नाही का. आता इथली टर्म आणि इथली टर्म हे कॅन्सल होतील. याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 1/4π∁0 Q upon R square. And this is the electric field intensity due to the charge plus Q. P is equal to 1/4π∁0 into Q upon R square. Now, uniform electric field. या ठिकाणी ही इथं आपण प्लस Q चार्ज दाखवलेला आहे. आता इथं मायनस Q इतका चार्ज दाखवलेला आहे. दोन प्लेट्स आहे, मेटल प्लेट किंवा दोन कंडक्टर किंवा पॅरलल मेटल प्लेट्स केप्ट ॲट डिस्टन्स D apart.
या ठिकाणी ही जी प्लेट आहे याच्यावर सरफेसवर प्लस चार्ज अक्युमुलेट होईल. ह्या प्लेटच्या जवळ, याला प्लेट ए म्हणू, याला प्लेट बी म्हणू, ए प्लेटच्या जवळील जो भाग आहे त्याला आपण नियर साइड, जवळची जी बाजू आहे नियर साइड, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज बिंदूस होईल आणि आउटर साइड म्हणू आपण किंवा त्याला फार साइड तर परत पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. आता ह्या ठिकाणी हा जो चार्ज आहे तो प्लेट ए कडून बी कडे असा मूव होतो. आता इथं पहा, त्याचा डायरेक्शनचा जर विचार केला तर ए कडून बी इंटरसेक्ट होत नाही. त्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर सारखं असेल तर त्यावेळेस त्या फील्डला, इथं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. म्हणजे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन हे जर सारखं असेल तर त्याला काय म्हणायचंय, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. त्यामध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन दाखवलेले आहे अशा पद्धतीने. म्हणजे डायरेक्शन चेंज, जरी त्या ठिकाणी फील्ड म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड जरी सारखा असेल पण डायरेक्शन जरी वेगळं असेल किंवा दोन्ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन इफ डिफरंट, if they are different, then such type of field is known as non-uniform electric field.